नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे। सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे। 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला। तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे। दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे। सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली। तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली। या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला। या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे। धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली। दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे। धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे। दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे। सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे। नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे। तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे। सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे। 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला। तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे। दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे। सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली। तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली। या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला। या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे। धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट
या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पेलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सैनिकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे.
2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे.
दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पेलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सैनिकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पेलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या
चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पेलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे। सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे। 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला। तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे। दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे। सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली। तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली। या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला। या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे। धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली। दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे। धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे। दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे। सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे। नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे। तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे। सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे। 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला। तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे। दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे। सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली। तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली। या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे।
तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पेलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सैनिकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक
असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे। सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे। 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला। तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे। दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे। सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली। तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली। या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला। या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे। धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली। दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे। धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे। दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे। सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे। नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे। तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे। सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे। 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला। तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे। दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे। सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली। तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली। या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे। तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला। या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे। धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली। दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे। धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे।
दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिळगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सैनिकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05 लाखाची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35 लाखाची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिळगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता
आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सनी निकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे.
तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगले, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05 लाखाची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75 लाखाची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35 लाखाची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01 लाखाचा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2 च्या स्टारकास्ट बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगले, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगले, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05 लाखाची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15 कोटी 35 लाखाची कमाई केलेली आहे.
तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पेलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास्ट असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सैनिकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पेलगावकर, सुप्रिया पेलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या
नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे. दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2च्या तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. मराठी सिनेसृष्टीसाठी आनंददायक असे बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेले पाहायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 2 लोकप्रिय मराठी सिनेमाचे सिक्वल धुमाकूल घालत आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या सचिन पिलगावकर दिग्दर्शित सिनेमाचा सिक्वल म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 गेल्या आठवड्यात 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर 2022 साली आलेले प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे धर्मवीर 2 गेल्या शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दक्षिणता आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांची कास असलेल्या देवरा पार्ट 1 सारख्या चित्रपटाला या दोन्ही सिनेमांनी चांगली टक्कर दिलेली आहे. सनी निकच्या रिपोर्टनुसार नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने रिलीज नंतर दुसऱ्या शनिवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी 1,05,00,000ची कमाई केली. तर या सिनेमाच्या दुसऱ्या रविवारी साधारण दुपारपर्यंत या चित्रपटाने 1 कोटीची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 10 दिवसात नवरा माझा नवसाचा चित्रपटाने 15,35,00,000ची कमाई केलेली आहे. तर दुसरीकडे 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर 2 प्रदर्शित झाला. या सिनेमानेही दणक्यात सुरुवात केलेली आहे. धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1,75,00,000ची कमाई केली. दुसऱ्या दिवशी प्रसाद ओक स्टार या चित्रपटाने 2,35,00,000ची कमाई केली आहे. धर्मवीर 2 अवघ्या 2 दिवसात या चित्रपटाने 4,01,00,000चा गल्ला जमवलेला आहे.
दोन्ही चित्रपटांनी मिळवून या वीकेंडला मराठी सिनेमाची घसघशीत कमाई केलेली आहे. सैनिकने हे आकडेवारी दिलेली आहे. नवरा माझा नवसाचा 2-4 तारकांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, जयवंत वाडकर या पहिल्या भागातील स्टारकास्टसह स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यासारखे कलाकार सुद्धा आहे. तर धर्मवीर 2 मध्ये प्रसाद ओक, क्षितिज दाते, स्नेहल तरडे, आनंद इंगळे, जयवंत वाडकर, अभिजित खाडेकर, हार्दिक जोशी, समीर धर्म अधिकारी असे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे.